हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तर या PYQ सिरीजमधील 2014 पासून 2018 पर्यंतच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण घेतलेले आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. मित्रांनो, आज आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर यामधील पण मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचे क्वेश्चन बघितलेले आहे, सायन्सचे क्वेश्चन पण बघितलेले आहे, करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपले झालेले होते, तर काही बाकी आहे. तर मित्रांनो, आज आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच मित्रांनो, तुम्हाला MPSC नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC ॲस्परंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारतात हरियाणा सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. ब, भारतात महाराष्ट्रात दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. क आहे, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे. ड आहे, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे. तर पर्याय उत्तरे आहे अ, ब, क सेकंड, ब, क आणि ड थर्ड, अ, क आणि ड आणि फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 बाबत कोणती विधाने बरोबर आहे ते ओळखायचे आहे आपल्याला. तर अ, भारतात हरियाणा सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे, तर अ हे विधान बरोबर आहे. ब, भारतात महाराष्ट्रास दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे, तर ब हे विधान मित्रांनो चुकीचं आहे आणि इलिमिनेशन पद्धतीने हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होईल. तर मित्रांनो, ऑप्शन फर्स्टमध्ये ब विधान दिलेलं आहे, तर ऑप्शन फर्स्ट हे निग्लेक्ट होईल. सेकंडमध्ये पण ब दिलेला आहे, त्यामुळे सेकंड ऑप्शन पण निग्लेक्ट होईल आणि वरीलपैकी सर्व म्हणजे फोर्थ ऑप्शन पण निग्लेक्ट होईल. तर मग आपलं करेक्ट आन्सर कोणते असेल, तर ऑप्शन 3 अ, क आणि ड. क विधान, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे, तर क हे विधान पण बरोबर आहे. आणि ड, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे, तर ड हे विधान पण बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिका रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो? तर ऑप्शन आहे कपाशी, गहू, भुईमूग आणि भात. तर मित्रांनो, टिका हा रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकास होतो? तर तो भुईमूग या पिकावर होतो. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अ विधान आहे, जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत. ब, जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटालीमध्ये आहे. जुलै 2018 पर्यंतची आकडेवारी आहे ही. क, भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत जुलै 2018 पर्यंत. ड, मुंबईमधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहात 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, बरोबर विधाने आपल्याला ओळखायची आहे. तर पर्याय उत्तरे आहे अ, ब, ड सेकंड, ब, क, ड थर्ड, अ, ब आणि क फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर अ विधान, जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहे, तर अ हे विधान बरोबर आहे. तर इलिमिनेशन पद्धतीने पण हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल, तर ऑप्शन सेकंड यामध्ये निग्लेक्ट होईल. त्यानंतर ब, जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटालीमध्ये आहे जुलै 2018 पर्यंत, तर सेकंड ऑप्शन पण करेक्ट आहे. क विधान, भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत जुलै 2018 पर्यंत, तर मित्रांनो क हे विधान चुकीचं आहे. तर त्यानुसार आपलं फर्स्ट आन्सर हे करेक्ट येईल अ, ब आणि ड. तर ड विधान, मुंबईमधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींच्या संग्रहात 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर ड हे विधान बरोबर आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारताची युनोच्या मानवी हक्काच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. ब, युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली. क आहे, भारत हा यापूर्वी जिनेव्हा स्थित मानवी हक्क परिषदेवर म्हणजे 2010 ते 2013 आणि 2013 ते 2016 या कार्यकाळासाठी निवडला गेला होता. तर वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, म्हणजे बरोबर विधाने कोणती आहे तर ती आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो, यापैकी भारताची युनोच्या मानवी हक्काच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे, तर अ ही विधान बरोबर आहे.
ब युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी म्हणजे 188 मते भारतास मिळाली. तर मित्रांनो, ब हे विधान पण बरोबर आहे. क भारत हा यापूर्वी जिनेव्हा स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 ते 13 आणि 2013 ते 2018 या कार्यकाळासाठी निवडला गेला होता. तर मित्रांनो, क हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहे. तर पर्यायी उत्तरांपैकी आपलं सेकंड ऑप्शन हे करेक्ट असेल, अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता जून 2018 अखेरपर्यंत? फर्स्ट आहे तिनाने चीन, सेकंड सनवे टायहुलाइट चीनचंच, आणि थर्ड आहे समिट अमेरिका, फोर्थ आहे टायटन अमेरिका. तर मित्रांनो, जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता होता 2018पर्यंत? तर ते समिट होतं अमेरिकेचं. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? म्हणजे बरोबर कोणती विधाने आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर अ भारत आणि म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील जोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केला आहे. ब आहे म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील जोखावथार हा झोरिनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. आणि क आहे म्यानमारबरोबर भारताची 1751 किलोमीटर लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते. तर मित्रांनो, पर्यायी उत्तर दिले आहे अ आणि ब सेकंड, अ आणि क थर्ड, अ ब आणि क फोर्थ आहे फक्त अ. तर मित्रांनो, बिनचूक विधाने ओळखायची आहे. म्हणजे बरोबर कोणती विधाने आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर भारत आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोरम राज्यातील जोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केला आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. सेकंड, म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील जोखावथार हा झोरिनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. तर ब ही विधान पण बरोबर आहे मित्रांनो. क म्यानमारबरोबर भारताची म्हणजे 1751 किमी लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या 4 राज्यांना स्पर्श करते. तर क हे विधान चुकीचं आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर येईल, अ आणि ब. कारण अ आणि ब हे दोन्हीच विधाने योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहे? तर फर्स्ट आहे भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैवइंधन जे बायोफ्युएल युक्त विमान चेन्नई आणि बेंगळुरू दरम्यान उडाले. सेकंड आहे भारताने नुकतेच आपले जैवइंधन 2018चे राष्ट्रीय धोरण जाहीर केले आहे. थर्ड आहे या धोरणानुसार 2030पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आणि फोर्थ आहे वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर यापैकी भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैवइंधन म्हणजे बायोफ्युएल युक्त विमान चेन्नई आणि बेंगळूर या दरम्यान उडाली. तर फर्स्ट हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला चुकीचंच ओळखायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकताच बॉनेट हेड शार्क मासा बातम्यांमध्ये होता त्यासंबंधी खालील विधाने विचारात घे. तर अ विधान आहे तो प्रामुख्याने समुद्र गवत म्हणजे सी ग्रास खातो. ब तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधाने निवडा. तर पर्याय उत्तरे आहे फक्त अ, सेकंड फक्त ब, थर्ड अ आणि ब दोन्हीही, फोर्थ आहे अ आणि ब दोन्हीही नाही. तर मित्रांनो, 2019ची प्रिलिमची क्वेश्चन पेपर आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानुसार हा प्रश्न आहे. आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहे. तर नुकताच बॉनेट हेड शार्क मासा बातम्यांमध्ये होता. तर तो प्रामुख्याने समुद्रगवत खातो. तर अ हे विधान बरोबर आहे. ब तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो. तर ब हे विधान चुकीचं आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे फक्त अ. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे भारतातील कोणत्या राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही. ब आहे राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेली राज्य म्हणून मंजुरी दिली होती. क आहे केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधीपैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो. तर सामान्य वर्गातील राज्यांना बाबतीत हाच निधी 60% असतो. तर वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तर पर्याय उत्तरे आहे फक्त अ, सेकंड अ आणि ब, थर्ड फक्त क आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. तर चुकीचे विधान ही सर्व तिन्ही पण विधानं बरोबर आहे. तर वरीलपैकी एकही नाही हे आपलं योग्य आन्सर आहे. चुकीची विधान आपल्याला ओळखायची होती. नेक्स्ट क्वेश्चन, मोहम्मद घोरीने राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ती भूभाग यांच्या जोड्या जुळवा. अ आहे याल्दोज, ब कुबाचा, क मोहम्मद इन बख्तियार, ड आहे ऐबक. आणि इकडे भूभाग दिलेले आहे दिल्ली, पंजाब, बंगाल, सिंधू, अफगाण, पर्वतीय मोहम्मद घोरीच्या राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. तर ते कोणते होते? तर याल्दोज हा
त्यांनी कोठे राज्य करण्यास सुरुवात केली होती? तर अफगाण पर्वतीय प्रदेश. कुबाचा तर त्यांनी सिंधू. मोहम्मद इबख्तियार तर त्यांनी बंगाल. आणि ऐबकचं दिल्ली. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मौर्यपूर्व काळात भारत टिंबटिंब म्हणून ओळखला जाई. तर ऑप्शन आहे द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. सेकंड द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज. थर्ड द क्वीन ऑफ द सदर्न सीज. आणि फोर्थ आहे द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी. तर मित्रांनो, मौर्यपूर्व काळात भारत टिंबटिंब म्हणून ओळखला जायचा. तर काय म्हणून ओळखला जात होता? तर द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील राजघराणी व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. तर अ आहे राष्ट्रकूट, ब चोळ, क पाल आणि ड आहे परमार. आणि या साईडला राजे दिले आहे गोपाळ, उपेंद्र, दंतीदुर्ग आणि विजयालय. तर पर्याय उत्तरे, तर मित्रांनो राष्ट्रकूट याची जोडी कशाला लागेल? तर दंतीदुर्ग, चोळ यांची विजयालय, पाल घराण्याची गोपाल आणि परमारची उपेंद्र. तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला एका जरी याचं माहीत असले योग्य आन्सर तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे एकाची जरी जोडी कुठे लागेल याची माहिती असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकाल. तर मित्रांनो, ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अकेमेनियम विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये टिंबटिंब हा नवा उद्योग सुरू झाला. तर ऑप्शन आहे जहाज बांधणी. सेकंड ब्लँकेट बनविणे. थर्ड हातमाग साड्या बनविणे. आणि फोर्थ आहे भांडी बनविणे. तर मित्रांनो, अकेमेनियम विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये कोणता नवा उद्योग सुरू करण्यात आलेला होता? तर तो ब्लँकेट बनविणे हा उद्योग सुरू करण्यात आलेला होता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. अ आहे कामरूपचा राजा, ब सिंधचा राज्यकर्ता, क काश्मीरचा राजा आणि ड आहे वल्लभीचा राजा. तर मित्रांनो, कामरूपचा राजा याची जोडी कशाला लागेल? तर सेकंडला हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही. तर अची जोडी सेकंडला लागेल. तर त्यानुसार आपले थर्ड आणि फोर्थ ऑप्शन निग्लेक्ट होतील. सेकंड ब सिंधचा राज्यकर्ता. तर सेकंडची जोडी कशाला लागेल? तर फर्स्टला याला प्रभाकर वर्धनने आधीच कमकुवत केले होते. क काश्मीरचा राजा. तर काश्मीरचा राजाची जोडी कशाला लागेल? तर याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडले. कची जोडी थर्डला लागेल. तर यानुसार आपलं सेकंड पण ऑप्शन निग्लेक्ट होईल आणि आपलं करेक्ट आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन फर्स्ट वल्लभीचा राजा याची जोडी फोर्थला लागेल. कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? तर ऑप्शन आहे काशीनाथराव वैद्य. सेकंड दिनकरराव जवळकर. थर्ड माधवराव बागल. फोर्थ आहे दादासाहेब सुर्वे. तर मित्रांनो, कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? तर ते होते काशीनाथराव वैद्य. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. अ आहे सी राजगोपालचारी, ब मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, क विठ्ठलभाई पटेल आणि ड आहे चिरदास. तर मित्रांनो, सी राजगोपालचारी यांची जोडी कशाला लागेल? तर सेकंडला त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांना उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले. आणि सेकंड ब मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांची जोडी कशाला लागेल? तर स्वराज्यावर टीका केली. विठ्ठलभाई पटेल यांची जोडी कशाला लागेल? तर मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. आणि डची चिरदास यांची कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आली. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर.